आता तुम्ही हे स्टेटमेंटच केल्यानंतर मला त्याला काउंटर करणं महत्त्वाचं वाटतंय. मराठी माध्यमात शिकलेला, चेहऱ्यावर पिंपल्स असलेला, अत्यंत बारीक असा सर्वसामान्य घरातला, मध्यमवर्गीय घरातला एक मुलगा मी होतो, आजही आहे. ते भेटले आणि काय, कशी आहेस? मी बरी आहे काका, तुम्ही कसे आहात? मी मस्त. नवरा कसा आहे? म्हणजे आहे ना अजून. मला ना कधी कधी असं वाटतं, आपण म्हणतो ना स्प्लिट पर्सनॅलिटी, आणि मला असं वाटतं आतमध्ये माझ्या कोणीतरी असा माणूस आहे ना ज्याला सगळा राग काढायचा आहे त्याच्यावर. आमच्या या अभिनयाच्या क्षेत्रामध्ये अनफॉर्च्युनेटली असं म्हटलं जातं की असण्यापेक्षा दिसण्याला जास्त महत्त्व आहे. नकळत बाजूनं सुंदर स्त्री गेल्यानंतर अरे च्छा, ही छान आहे बघ वगैरे, सर ते आम्ही बघतो बरं का तुमच्या सिरियल. हो का? अरे वा वा वा, छान छान. आपलं पण जरा तुमच्यासारखंच आहे बरं का. काय आपली पण एक काय छान आहे. एक दोन वेळा भांडणं अशी विकोपाला गेली आहेत की मी एका बुक्कीत बॉनेट बिनेट वाकवलंय, आरसे फोडलेले आहेत हाताने, भयंकर राग घेऊन. काय बोलला? हां काय बोलला? माझ्या भावाला काही बोलायचं नाही. आम्हाला जो पाठ दाखवून जातो त्याला आम्ही आयुष्यात कधीच विचारत नाहीत, अशी डायलॉग्स माझ्यावर मारले. त्याने फाटकन त्याच्या कानाखाली मारले. क्या पूछ रहा हूँ, कब आया था इधर? सर वो लास्ट महीने आपने वो मर्डर केस में लड़के उठाए थे, उसमें आया था. प्रिय विवेक, प्रेमपूर्वक स्पृहा जोशी. फर्राटेदार अशी मस्तपैकी सही केली. हे आता तुम्ही हे स्टेटमेंटच केल्यानंतर मला त्याला काउंटर करणं महत्त्वाचं वाटतंय. पण प्रत्येक वेळेला हे खरंच आहे असं नाही आहे. फक्त द पॉइंट इज, कुठल्याही स्ट्रॉंग मतांना मांडल्यानंतर कदाचित आपण या बाजूचे किंवा त्या बाजूचे आहोत की काय असं आपल्याबद्दलचं मत होईल, आणि मग एका बाजूचे झाल्यानंतर दुसऱ्या बाजूचे प्रेक्षक आपल्याला स्वीकारणार नाहीत अशी भीती असू शकेल. पण मला असं वाटतं की मग त्यापेक्षा जेव्हा पाहिजे, ज्या मंचावर पाहिजे, ज्या प्लॅटफॉर्मवर पाहिजे आणि मला हवं तेव्हा जर मी माझी मतं व्यक्त करत असेन तर इट्स ओके. पण कसं आहे, आजकाल ती एक फॅशन होत चालली आहे की शाहरुख खानच्या एका इंटरव्ह्यूमध्ये त्याला विचारलं होतं आणि त्याने दिलेलं उत्तर फार आवडलं. तो म्हणाला होता की अरे जगात कुठेही काही घडलं की प्रत्येक वेळेला मी काहीतरी त्याच्यावर रिॲक्ट केलं पाहिजे अशी एक अपेक्षा व्यक्त केली जाते. म्हणजे पूर्वी मी कलाकार म्हणून उठल्यानंतर पेपर उघडून बघायचो तर अरे माझं कुठे नाव आहे का, माझ्याबद्दल काही बातमी आहे का, हे बघायचो. आता असं झालं की टांझानियामध्ये जरी काही झालं तरी मी पेपर उघडून बघतोय की माझा काही संबंध त्याच्याशी जोडला जातोय का. सो मला असं होतं की नसेल कदाचित प्रत्येक विषयावर मला बोलायचं. आणि याचे अनुभव मी अनेकदा घेतलेत. मला आठवतंय मी आणि सुखदाला आवडतं म्हणून आणि हे कुठल्या धर्माचं आहे, कुठल्या जातीत बसतं याचा विचार न करता आमच्या घरामध्ये ख्रिसमस ट्री सजवलं होतं आम्ही. म्हणजे आम्ही प्रत्येक वर्षी आम्हाला करावं असं वाटतं, कारण छान वाटतं घरामध्ये आपल्या काहीतरी डेकोरेशन आहे, एक फेस्टिव्ह सीझन असल्याचा एक फील आहे. आणि ते केल्यानंतर त्याच्यावरच्या कमेंट्स वाचून मी अचंबित झालो होतो. त्याच्यावर असं होतं की हिंदू संस्कृती आणि आपल्या संस्कृतीचा अपमान करताय तुम्ही, पाश्चात्यांचं अनुकरण, आणि तुम्ही गुढीपाडव्याला असे फोटो. म्हणजे अहो मी तेव्हाही टाकतो, मी आत्ताही टाकतो, त्याच्यात इतकं बवाल करण्यासारखं काय. पण अगेन मला असं वाटतं एका पॉईंटला आपले सुजाण प्रेक्षक आपण म्हणतो, आपण सगळेच इतके अभ्यासू आहोत त्या बाबतीत की ठीक आहे, एखाद्या गोष्टीवर त्याने नाही व्यक्त केलं तर तो काही त्याचा पॉलिटिकल अजेंडा असेल किंवा अरेच्छा त्याला व्यक्त व्हायचंच नसेल आणि त्यातनं त्याला हे सांगायचा प्रयत्न असेल, असं नसेलही. आमचं प्रोफेशन हे कलाकार म्हणून आपल्या कलेची अभिव्यक्ती सादर करणं तुमच्यासमोर एवढंच आहे. त्याचं कुठल्या मुद्द्यावर किती प्रखर मत आहे हे जाणून घ्यायचं असेल तर प्रत्येक वेळेला तो तेवढं व्यक्त होईलच असं नाही, असं मला वाटतं. हा प्रश्न मला जर तुम्ही 20 वर्षांपूर्वी विचारला असता तर मी मूर्खात काढलं असतं तुम्हाला. कारण मोस्ट डिझायरेबल वगैरे असं काही आपण असू आयुष्यात असं कधी वाटलं नाही. माझं बालपण बऱ्यापैकी मराठवाड्यात गेलं. बाबांच्या बदल्यांमुळे आम्ही खूप शाळा आणि जागा बदलल्या आणि खूप ग्रामीण भागामध्ये बालपण गेलं. तर मला आठवतंय एखादा कुठलाही टीनेजर त्याच्या दिसण्यामुळे, त्याच्या आवाजामुळे, एकंदर व्यक्तिमत्वामुळे जसं न्यूनगंड घेऊन जगत असतो किंवा अशा अनेक केसेस आपण बघतो,
त्यातलाच मी एक होतो. मराठी माध्यमात शिकलेला, चेहऱ्यावर पिंपल्स असलेला, अत्यंत बारीक दिसायला असणारा आणि कन्व्हेन्शनली गुड लुकिंग किंवा हिरो या कॅटेगरीमध्ये अजिबात ज्याचं काहीच बसू शकत नाही, असा सर्वसामान्य घरातला, मध्यमवर्गीय घरातला एक मुलगा मी होतो, आजही आहे. ज्याच्या मागे कुणी गॉडफादर नाही किंवा आमच्या घरामध्ये कुणी या क्षेत्रातलं नाही. सो असं असताना मोस्ट डिझायरेबल वगैरे तर फार लांबची गोष्ट झाली. मुळात अभिनय क्षेत्रात आपल्याला घेतील की नाही इथपासून सुरुवात होती. सर्वसामान्य कॅटेगरीतल्या माझ्यासारख्या माणसाला जर या गोष्टी जमू शकतात, तर कदाचित कुणालाही जमू शकतात. म्हणजे आज हा इंटरव्ह्यू किंवा पॉडकास्ट बघणारे जे कोणी माझे मित्र असतील यंग, जे स्वतःच्या रंगरूपावरून, शिक्षणावरून, भाषेच्या लहेजावरून, की अरे मी कोल्हापूर, सातारा, सांगली, कराडचा आहे, आमच्या भाषेमध्ये ना थोडंसं तसं नाही, मला नाही मुंबई पुण्यासारखं बोलता येत. तर असं काही नसतं. मला उलट अशी अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतील की जे त्यांच्या लहेजामुळे त्यांच्या गावातलं खरेपणा घेऊन या इंडस्ट्रीमध्ये, या क्षेत्रामध्ये आलेत आणि तीच त्यांची युनिक आयडेंटिटी बनली आहे. तरीसुद्धा ही बिरुदं, ही बक्षिसं, ही या क्षेत्रामधली काय म्हणू एक बाजू अशी आहे, ज्याला तुम्ही जितकं कमी महत्त्व द्याल तेवढं बरं आहे असं मला फार वाटतं. त्यापेक्षा इतर अनेक गोष्टी आहेत सेल्फ डेव्हलपमेंटसाठीच्या. कारण आमच्या या अभिनयाच्या क्षेत्रामध्ये अनफॉर्च्युनेटली असं म्हटलं जातं की असण्यापेक्षा दिसण्याला जास्त महत्त्व आहे. मी जितकं बरं काम करत जाईन तितके कदाचित ही बिरुदं वाढत जातील मला बक्षीस देण्यासाठी. मी अशी अनेक अवॉर्ड फंक्शन्स पाहिली आहेत जिथे फक्त अमुक कलाकारानं यावं आणि आपला पुरस्कार स्वीकारावा म्हणून मग त्याला वेगवेगळी बिरुदं लावली गेली आहेत. आणि देर इज नथिंग रॉंग अबाउट इट, कारण हा जमाना मार्केटिंगचा आहे. आपल्यालाही हे चेहरे आपला शो विकतील, त्याला एक ग्लॅमर प्राप्त करून देतील असं गणित असतं. त्यामुळे मला असं वाटतं मी जर माझं बरं काम करत राहिलो तर कदाचित माझ्यासाठी म्हणून अवॉर्ड्स क्रिएट केले जातील आणि त्यामुळे त्याला तेवढंच महत्त्व द्यावं असं मला वाटतं. सो आपल्याकडे जी नाती आपण तयार करतो, जी नाती आपण मानतो, त्याचा रिस्पेक्ट करतो, त्याच्याभोवती एक वॉल असावी, एक कंपाऊंड असावं. नाही तर प्राण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक? म्हणून आपण मानवी समाजानं आपल्या समाजाच्या भल्याच्या दृष्टीनं गोंधळ कमीत कमी व्हावेत म्हणून या काही भिंती, काही गोष्टी तयार केल्यात. आता त्या सगळ्यांना मान्य आहेत नाहीचा मुद्दा थोडासा क्रुशियल असा होतो की तुम्ही जर म्हणालात मला मान्य नाहीत, तर तुम्ही त्या संस्थेवरच विश्वास ठेवत नाही असा त्याचा अर्थ होतो. पण खरं सांगायचं तर थोडं ना ते ट्रिकी आहे. आतून आपण कितीही नाही म्हणलं तरी प्रत्येकाला लग्न झालं, आपल्या बरोबर कितीही सुंदर पार्टनर असली तरीसुद्धा, अगेन मी हे प्रत्येकाला गृहीत धरून नाही बोलत आहे, तरीसुद्धा कुठेतरी आपण म्हणतो ना की मेन विल बी मेन. मग या जाहिराती येतात, नकळत बाजूनं सुंदर स्त्री गेल्यानंतर तुमचं लक्ष अरे च्छा ही छान आहे बघ वगैरे असं आपलं लक्ष अचानक जातं आणि सेम हॅपन्स विथ विमेन. त्यामुळे एक गोष्ट नक्की की तुम्ही कितीही म्हणा या गोष्टी टाळता नाही आहेत. आता त्या तुम्हाला पटतायत की नाही हा वेगळा मुद्दा. मी सोपं नसतं काही नावाची वेबसिरीज केली होती ज्यावरही बऱ्यापैकी टीका झाली, अनेकांना ते पटलं नाही. त्याच्यामधला विषय होता पॉलीॲमरी. म्हणजे बेसिकली एका व्यक्तीनं आपल्या सहकार्याच्या किंवा जोडीदाराच्या संमतीनं तिसऱ्या एका व्यक्तीबरोबर संबंध ठेवणे आणि ते तिघांनाही मान्य असणे, म्युच्युअली दे आर ओके विथ इट. मला सांगायला आवडेल, माझ्या नवऱ्याच्या बायकोच्या निमित्तानं आम्ही एका पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमासाठी गावागावांमध्ये फिरलो. तर अर्थात आता तिथल्या बायका, तिथले ग्रुप्स आमच्याशी गप्पा मारायला यायचे. सुरुवातीला थोडे बुजलेले असायचे की अरे बापरे कलाकार आले, शूटिंग चाललंय वगैरे. पण आम्हाला बेसिकली गप्पा मारायच्या असायच्या. सो आम्ही थोडंसं वॉर्मअप करण्याच्या दृष्टीनं मालिकेचा विषय काढायचो की आज बघा शनायाला नाही आणली, शनाया आली असती तर मग यांचं लक्ष नसतं वगैरे, असे विनोद केले की त्यांना ते आवडायचं. तर आमच्या लक्षात आलं की ज्या भागाला आपण तो काय ग्रामीण भाग आहे, आपण शहराकडची पुढारलेली शिकलेली माणसं, आपल्याला या पॉलीॲमरी, पॉलीगॅमी वगैरे कन्सेप्ट्स माहिती आहेत. तर मी तुम्हाला खरंच सांगतो, ग्रामीण भागामध्ये मला या विषयाबद्दलचा ॲक्सेप्टन्स सगळ्यात जास्त दिसला. सहज विचार करून बघा की कुणाचं तरी मूल आपलं आहे म्हणून स्वीकारणं किंवा भावाभावांमध्ये माझ्या भावाला मूल होत नाही म्हणून मला 2 मुलं आहेत ना, एक तुला, तो सांभाळेल, आजपासून ते त्याचं मूल. हे विषय आपण किती पाहिलेले आहेत, चित्रपटांमध्येही पाहिले आणि ते त्याचा बाऊ नाही करत. दे आर इझी अबाउट इट, कारण शेवटी तो आयुष्याचा प्रश्न असतो एखाद्याचा.
आणि तसंच आम्ही तिथल्या बायकांशी बोलत असताना, "मग तुमच्याकडे आहे का कोणी शनाया?" तर त्याच्यावर त्यांचं त्यांचं उत्तर होतं, "हां, आमच्याकडे लय आहेत. इकडे 4-5 आहेत वगैरे." तर त्यांच्याकडे इतकं सोपं सूत्र आहे, की जे काय असेल ते घराच्या बाहेर. तुम्ही घरात आणू नका, बाकी आम्हाला काही घेणं-देणं नाही. इतकं सोपं ज्याला ॲक्सेप्टन्स आपण म्हणतो, असं तिकडे आहे. इनफॅक्ट माझ्या नवऱ्याची बायकोच्या निमित्तानं मला एक फार इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात आली. सर एक सही द्या ना. ओके, ओके. काय नाव तुमचं? अमुक, अमुक, अमुक. सर ते आम्ही बघतो बरं का तुमचे सिरियल. हो का? अरे वाह, वाह, वाह! छान, छान. आणि आपलं पण जरा तुमच्यासारखंच आहे बरं का. काय? हे आपली पण एक आहे शनाया. तर मला सुरुवातीला भयंकर ऑकवर्ड व्हायचं, की असं कसं जाहीरपणे कोणीतरी सांगतं, की माझं लफडं आहे. पण दॅट्स द रिॲलिटी. अनेक लोकांचं ज्यांचं काहीतरी एक बाहेर प्रकरण आहे, कुणावर तरी प्रेम आहे. मग भले ते फिजिकल आहे, की प्लॅटॉनिक आहे याच्यामध्ये मी पडत नाही. तर माझ्या नवऱ्याच्या बायकोच्या निमित्तानं मला असं लक्षात आलं, की तुम्ही त्याला किती कॅटेगरीज करा. पॉलिॲमरी म्हणा, पॉलिगॅमी म्हणा, काय बाहेर खयाली म्हणा, काही म्हणा. Honestly, no one will talk about it, but it is a very commonly accepted practice in certain way. आणि पीपल डोंट गिव्ह अ शिट अबाउट इट. त्यांना आयुष्यामध्ये जे त्यांचे प्रेफरन्सेस आहेत, त्यांना ज्या गोष्टी करून बरं वाटतं, त्याच्या फार टेक्निकल याच्यात ते जात नाहीत आणि दॅट इज हाऊ इट इज. यू ॲक्सेप्ट इट ऑर डोंट ॲक्सेप्ट इट. सुखदा आणि मी लग्न होऊन आम्हाला ऑलमोस्ट 11 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि गंमत अशी काय आता फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली हे जेव्हा आम्ही फोटोज टाकतो एकत्र किंवा बाहेर काही जण भेटतात, तर अनफॉर्च्युनेटली असं झालंय की आपल्या इथे फक्त मराठी इंडस्ट्रीमध्येच असं नाही, एक जनरल डिवोर्सेसचं प्रमाण फॉर व्हेरियस रिझन्स वाढलंय. तर सुखदाला एक काका भेटले आपल्या मराठी इंडस्ट्रीतले खूप काय म्हणू आपण रिस्पेक्टेड व्यक्तिमत्व आहे. ते भेटले आणि "काय कशी आहेस?" "मी बरी आहे काका, तुम्ही कसे आहात?" "मी मस्त." "नवरा कसा आहे?" "म्हणजे आहे ना अजून?" तर ती म्हणे, "असं काय विचारताय?" म्हणे, "अगं नाही, परवा मी कोणाला तरी विचारलं तर आम्हाला कळलं त्यांचं आत्ताच फाटलंय वगैरे." तर दॅट्स द रिॲलिटी. अनफॉर्च्युनेटली असं होतं की अनेकांना "अरे बापरे! एवढी वर्ष यांचं कसं टिकलंय बुवा?" असे पण प्रश्न पडतात. इनफॅक्ट मलाच मध्ये असं लक्षात आलं की अरे आपल्याच देवाब्राह्मणांच्या साक्षीनं लग्न केलेल्या बायकोबरोबर टाकलेले फोटोज हे पीडीए कॅटेगरीमध्ये पण यायला लागलेत. पीडीए म्हणजे पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन. काय सतत आपलं नवरा बायको, नवरा बायको. तर ज्या लोकांना हे फार कपल आवडत नाहीत त्यांनाही ते हे सतत आपलं जोडीनेच टाकत असतात. तर मध्ये मी सिरियसली म्हणालो सुखदाला, की "ऐक ना, तू तुझे सोलो टाक बरं." ती म्हणे, "का?" म्हटलं, "असं नाही म्हणजे तुला काय लाज वाटते?" म्हणलं, "लाज नाही वाटत, पण ना मी असं ऐकलं मध्ये, की यांचं काय पीडीए." तर नंतर मलाच माझ्या स्टेटमेंटचं हसू आलं, की अरे मी माझ्याच बायकोबरोबरचे फोटो टाकतोय. त्याच्यात कसलं पीडीए? आमचं बरं चाललंय टचवूड बाय गॉड्स ग्रेस. आमचं उत्तम अंडरस्टँडिंग आहे. सो आम्ही टाकतो फोटोज आणि मला वाटतं एकत्र आमच्या ज्या काही मोमेंट्स, मेमरीज आहेत त्या शेअर कराव्यात सोशल मीडियावर. पण त्याच्यावरूनही अनेक गमती-जमती घडतात. "येरे येरे पैसा" नावाचं आम्ही नाटक करत होतो. निलेश मोरेरचं म्युझिक, अश्विनी शेंडेने गाणी लिहिली होती. मी, तेजस्विनी पंडित आणि सुखदानं त्याची कोरिओग्राफी केली होती. त्यामुळे नाटक झाल्यानंतर ज्या बायका, "आम्ही खूप लांबून आलो हां, आम्ही डोंबिवलीला आमचं असतं, पण ऑफिस आम्ही आज मुद्दाम सांगितलं आम्हाला नाटकाला जायचंय. आम्ही कधीपासून तुमचं बघतो. हां, ती शनाया आहे ते किती मस्त ना अँड आता काय कुठे आहे शनाया? आज नाही का शनाया?" तर मी "हां, हां. नाही, नाही. ही माझी बायको सुखदा. ही बायको माझी. हॅलो." असं उगीच आपलं एक ओळख करून द्यायचा प्रयत्न केला. "अच्छा, आता या असतात का?" म्हटलं, "अरे ती काय लायब्ररीतलं पुस्तक आहे का आता या असतात का म्हणायला? याच असणार आहेत. म्हणजे याच आहेत, याच असणार आहेत आणि याच असणार आहेत. अजून काहीच त्यालाही नाही. त्यामुळे आता या असतात का?" असं विचारणं म्हणजे मला असं झालं होतं, की असं कसं विचारू शकता तुम्ही? पण ते काय होतं प्रेक्षक अगेन फार विचार न करता अचानक समोर माणूस दिसल्यानंतर अ, त्यांना असं वाटून जातं. तर ते मधल्या काळामध्ये माझ्या असं लक्षात आलं, की मालिकेमधलं माझं जे आहे ना कॅरेक्टर तसंच बरेच जण पर्सीव्ह पण करतायत की काय? पण ठीक आहे म्हणजे मी तो थोडाफार विचार केला आणि मग सोडून दिलं. म्हटलं काय मी त्याच्यावर कंट्रोल नाही करू शकत आहे. पण हे खरं आहे, की बराच काळ मालिकेमध्ये मी जसा आहे तसंच खऱ्या आयुष्यात आहे की काय असं समजत होते. अजूनही असतील, यू नेव्हर नो. तुम्ही म्हणजे फारच रिसर्च केलेलं दिसतोय. नाही, पण ते गंमत अशी आहे ना, की मुळात एखाद्या व्यक्तीच्या जर फार अपेक्षाच नसतील, म्हणजे इन अ गुड वे आणि फार कमी गोष्टींमध्ये तुमचा पार्टनर सॅटिस्फाय होत असेल, तर
तुम्ही काही केलं तरी त्याला ते गोडच वाटतं. मुळात त्या व्यक्तीचं तुमच्यावर एवढं प्रेम आहे. आणि माझ्या आयुष्यामधली ती व्यक्ती म्हणजे सुखदा. म्हणजे मी केलेली एखादी छोटीशी गोष्ट तिला ती इतकी मोठी महत्वाची वाटते, की मग तिच्यासाठी काही फार मोठं करायची गरजच पडत नाही. अर्थात मी केलेत प्रयत्न, नाही असं नाही, पण शी इज हॅपी इन सच सिंपल थिंग्स इन हर लाईफ ऑर इन आवर लाईफ, की दॅट इज द मोस्ट ब्युटिफुल थिंग अबाउट हर. मला आठवतंय, मी आमच्या लग्नाच्या पहिल्या अॅनिव्हर्सरीला तिला मी म्हटलं होतं आपण मस्तपैकी ट्रिपला जाऊया. दर अॅनिव्हर्सरीला आम्ही कुठेतरी जायचा एक प्रयत्न करतो. यावर्षी शक्य नाही झालं, दोघांची कामं चालू होती. तर मग आमच्या पहिल्या वर्षी जाऊया. मग मी तिला म्हटलं आपण जाऊया साऊथला, कुठल्या तरी एका हिल स्टेशनचं नाव घेतलं आणि खरं तर तिथे जात नव्हतो आम्ही. तर मला वाटलं तिच्या येईल लक्षात, तर म्हटलं बघूया, जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत हा खेळ आपण खेळायचा प्रयत्न करूया. तिच्या हातामध्ये मी बोर्डिंग कार्ड दिलं, ज्याच्यावर मुंबई ते दिल्ली असं लिहिलंय, आणि मी तिला सांगतोय आपण साऊथला चाललोय. आम्ही विमानात बसलोय, ये शी इज हॅपी. मी म्हटलं तुला असा नाही प्रश्न पडत आहे का की आपल्याला साऊथला जायचं तर आपण दिल्ली? हा, असं वाटलं मला, पण मला असं झालं, तू आहेस ना, मग काय त्याच्यामध्ये. तर मी तिला असं सांगितलं होतं की आपली फ्लाईट मुंबई ते दिल्ली आणि दिल्लीहून कनेक्टिंग फ्लाईट आहे, कारण आपल्याला जरा स्वस्तातली फ्लाईट मिळेल. शी वॉज ओके विथ इट. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर मी तिला सांगितलं की आता आपल्याला सामान घेऊन जायचं. पण आपलं सामान ते आतूनच नाही जाणार का, ते फ्लाईटमधूनच जातं तसं? म्हटलं नाही नाही, ते आपल्याला घ्यावं लागणार, कारण दुसऱ्या एअरलाईन्सची आहे ना. तिला तेही मान्य झालं. आणि त्याच्यानंतर मी तिला सांगितलं की आपण आग्र्याला ताजमहल बघायला चाललोय. तर तिने साधारण लाज उत्पन्न होईल असं वर्तन दिल्ली एअरपोर्टवर केलं. म्हणजे ती एक्साईट, म्हणजे तिला इतकं छान वाटलं, रडू आलं की एखादी गोष्ट लक्षात ठेवून मी केली. तर मुळात तिचा स्वभाव असा आहे की ती फार छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सॅटिस्फाईड होते. मग म्हणून मी आपलं काहीतरी गंमत जमत करायचा प्रयत्न करतो. हा जो चिठ्ठ्यांचा उल्लेख आहे, ते मी घरी असं केलं होतं, काहीतरी तिला मला गिफ्ट द्यायचं होतं. तर एक ट्रेजर हंट लहान मुलांसाठी करतात घरामध्ये, की अमुक ठिकाणी एक चिठ्ठी ठेवायची, फ्रीजमध्ये अमुक कप्प्याच्या खाली बघा, तिथे दुसरी चिठ्ठी ठेवायची, त्याच्यात कपाटामध्ये अमुकच्या खाली बघा, मग परत तिने जायचं. सो तिला याच्यामध्ये फार मजा येत होती. सो वस्तू अगदी छोटीशी काहीतरी होती, पण द वे आय क्रिएटेड दिस, शी ॲब्सोल्युटली लव्ड इट. आणि खरं क्रेडिट तिला जातं की मी काही फार नाही जरी केलं तरी फार कमीमध्ये ती सतत समाधानी असते. खूप मुद्दे असे आहेत जे आत्तापर्यंत नाही बोलले गेलेले. माझ्याकडे मी 10वी-11वी झाल्यानंतर साधारण 11 ऑप्शन्स होते. 11 करिअरचे. कारण मी कॉमर्स करत होतो. माझ्याकडे CA, CS, ICWA, MBA, किंवा त्याच वेळेला साधारण इयत्ता 11वी मध्ये असताना मी एका लोकल न्यूज चॅनलला वृत्तनिवेदक म्हणून होतो. जिथे मला ₹75 पर डे, आय वॉज द हायेस्ट पेड बाय द वे. ₹75 पर डे होता मला, आणि ₹50 मला व्हॉइस ओव्हर्सला होते, जे काही व्हॉइस ओव्हर्स द्यायचो त्याला. त्यामुळे माझा कॉलेजच्या काळातला सगळा पॉकेट मनी वगैरे सगळा त्यातनं निभावायचा. सो वृत्तनिवेदक होण्याची पण मला ऑफर होती. इनफॅक्ट मला 2 महाराष्ट्रातल्या आघाडीच्या मराठी न्यूज चॅनल्सकडून विचारणाही झाली होती, आणि त्यांनी मला बऱ्यापैकी पॅकेज दिलं होतं की तू आमच्याकडे ये आणि आपण करूया. पण मासकॉम चालू होतं, मध्येच मी रेडिओकडे वळलो. अर्थात हे एक ना धड भाराभर चिंध्या असं नव्हतं. जे येईल ते मी स्वीकारत गेलो, आणि समहाऊ त्याच्यामध्ये इन अ वे आत्ता बघताना असं लक्षात येतं की न्यूज नरेशन असेल, आर्जेइंग असेल, हा सगळा ॲक्टिंगचाच भाग आहे. म्हणजे माझं असं ठाम मत आहे की अँकर म्हणूनही आय एम प्लेइंग अ कॅरेक्टर हू इज व्हेरी हॅपी, ज्याच्या आयुष्यात आत्ता काय झालंय, तो किती दमलाय हे दिसत नाही तुम्हाला, पण तो खूप इन्व्हॉल्व्ह होऊन तुम्हाला सांगतोय आता फार इंटरेस्टिंग आहे बरं का, पुढे अवधूत गुप्ते येणार आहे गायला, पुढे सुरेशजी येणार आहेत, पंडित सुरेश वाडकर, किंवा व्हॉट एव्हर ज्या प्रकारचा कार्यक्रम आपण करतोय, त्याच्यामधला निवेदक हा पण एक ॲक्टरच असतो. त्यामुळे मला हे तेव्हा नंतर लक्षात आलं की यामध्ये कुठेतरी तो ॲक्टर माझ्यातला इन्व्हॉल्व्ह होता. असं करत करत मी NCC केलं. मी NCC मध्ये आय वॉज द सीनियर अंडर ऑफिसर. 2004ला मी रिपब्लिक डे कॅम्प परेडला जाऊन आलो. तिथे मला संपूर्ण NCC इंडियाचा बेस्ट मास्टर ऑफ सेरेमनी हा पुरस्कारही मिळाला. मी 3 मूर्ती भवन, राष्ट्रपती भवन, इथे APJ अब्दुल कलाम, लालकृष्ण अडवाणी, आपले वाजपेयी सर, या सगळ्यांच्या समोर निवेदन करण्याची संधी मिळाली. आणि एवढं करून सगळ्यात जास्त ज्याला मी शेवटची प्रायोरिटी म्हणून ठेवत होतो, त्या ॲक्टिंगच्या क्षेत्रातच मी आज आलोय. अजून एक गंमत, मी शिकलोय कॉमर्स फील्डमध्ये, म्हणजे BCom आहे.
त्याच्यानंतर मी मास्टर्स इन कम्युनिकेशन स्टडीज केलं पुणे विद्यापीठातून, विच ॲक्च्युली कम्स अंडर MSc, म्हणजे सायन्स स्ट्रीमच्या अंडर येतं. सो टेक्निकली आय एम MSc, मास्टर्स इन सायन्स, पण इन काय म्हणू आपण, जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन, मास्टर्स इन कम्युनिकेशन अँड काय वॉट एव्हर. तर एवढं करून आलोय शेवटी आर्ट्स फील्डमध्ये. त्यामुळे ते इतकं टॉप्सी टर्वी आहे की या सगळ्या ऑप्शन्समधून मी कधी ॲक्टर बनेन असं मला वाटलं नव्हतं. कारण एकतर कोणी गॉडफादर नाही, घराण्यामध्ये कोणी ॲक्टिंगमध्ये नाही, किंवा घराण्यामध्ये आमच्या कुणीही मुंबईमध्ये येऊन स्थायिक नाही झालेलं. सो आय एम ऑलवेज व्हेरी थँकफुल टू दिस जॉब, ऑलवेज व्हेरी ग्रेटफुल की ज्या वेळेला मला बाबांनी मागे लागून, नाही नाही तुला आवडतं तर तू जा ना याच्यामध्ये, कशाला विचार करतोय, असं म्हणून रेडिओमधून मला अभिनयामध्ये यायला थोडंसं प्रवृत्त केलं. तरी सुद्धा ऑल सेड अँड डन मला आर्मीचं एक फार सुप्त आकर्षण आहे, होतं आणि असेल. माझी फार इच्छा आहे की मी युनिफॉर्म ऑफिशियली कधीतरी अंगावर चढवावा. ॲज अन ॲक्टर मला ती संधी मिळेल कदाचित पुढे, माहिती नाही. पण आर्मीसाठी मी त्याही काळात कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेसच्या अनेक एक्झाम्स दिल्या. आत्ता काही वर्षांपूर्वी, 2 वर्षांपूर्वी, हे कोणालाही माहिती नाही आहे कदाचित, टेरिटोरियल आर्मी म्हणून एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये वयवर्ष 18 और 19 ते 42 या वयोगटामध्ये जर तुम्ही असाल आणि तुम्हाला प्रॉपर रिटन एक्झाम देऊन, इंटरव्ह्यूज देऊन जर तुम्हाला आर्मीमध्ये यायचं असेल तर यू कॅन कम थ्रू दिस चॅनल. हे सिव्हिलियन्ससाठी सुद्धा ओपन आहे एस्पेशली. आणि टेरिटोरियल आर्मी म्हणजे ज्याला प्रादेशिक सेना म्हणतात, अपार्ट फ्रॉम जे ऑलरेडी डिप्लॉईड आहेत ॲज अन आर्मी ऑफिसर और जवान, या व्यतिरिक्त अतिरिक्त इतर सगळ्या कामांसाठी त्यांना आर्मी ऑफिसर त्याच क्वालिटीचे जे हवे असतात, त्यासाठी मी आत्ता काही वर्षांपूर्वी पण एक्झाम दिली. अर्थात माझं गणित कच्चं असल्यामुळे बहुतेक मी त्यात फेल झालो. बहुतेक नाही, मी फेल झालो, बहुतेक गणित कच्चं असल्यामुळे. सो या सगळ्या गोष्टींमुळे करिअरमध्ये या काही ट्विस्ट अँड टर्न्सला मी फार महत्त्व देतो की अगदी योग्य वेळेला योग्य निर्णय घेण्याची सद्बुद्धी माझ्यामध्ये होती, आणि त्याच निमित्तानं आज मी जिथे आहे तिथे आहे. मला ना कधी कधी असं वाटतं, आपण म्हणतो ना स्प्लिट पर्सनॅलिटी, हे आत्ता जसं वातावरण बदललंय तसं माझ्यामध्ये ना काहीतरी बदलतं त्यावेळेला. आणि मला असं वाटतं आतमध्ये माझ्या कोणीतरी असा माणूस आहे ना ज्याला सगळा राग काढायचा आहे त्याच्यावर. आणि आय एम शुअर हे तुमच्याही बाबतीत थोड्याफार फरकानं होत असेल. माझी दुसरी बाजू अशी आहे ज्याचा मी फार सायकोलॉजिकली विचार, आणि आय एम बिंग व्हेरी सिरियस, मी फार सायकोलॉजिकली विश्लेषण त्याचं असं केलेलं आहे. आणि मला असं लक्षात आलंय की मी ज्या बॅकग्राऊंडमधून आलोय, सर्वसामान्य आणि हे ते, तर मी नेहमी पाहिले माझ्या वडिलांना कुणी ओरडून बोललं रस्त्यामध्ये, कुणी अपमान केला तर ही यूज टू इग्नोर, कशाला आपण त्याच्यामध्ये पडायचं आणि हे ते, विच वॉज अ वंडरफुल क्वालिटी. पण मग मला असं वाटायचं, मी इतरांना बघायचो, क्या बोलला, काय बोलला, माझ्या भावाला काही बोलायचं नाही. आता माझ्या आयुष्यात असं कुणी नव्हतं कधी, ना मोठा भाऊ ना बहीण ज्याने माझी बाजू घेतली. मी जे काही आज आहे ते माझ्या अनुभवांवर, माझ्या बलबुतेपर वगैरे असं आहे. पण येस, देर वॉज अ लॉंग टाईम पिरियड, अजूनही कदाचित मी त्यातनं पूर्ण बाहेर नाही पडलेलो, की एक शिस्त मी जी पाळायचा प्रयत्न करतो याच्या उलट जर कोणी वागत असेल तर मला भयंकर राग येतो, एस्पेशली रस्त्यांवर. कारण आपल्याला माहिती आहे भारतामध्ये, मुंबईमध्ये ट्रॅफिकची सिच्युएशन इतकी वाईट आहे की कुणाच्या तरी चुकीमुळे एखादा अपघात होतो आणि कुणाला तरी आयुष्यभराचं अपंगत्व येतं, कुणीतरी जीव गमावतं, कुणाच्या तरी फार जवळची व्यक्ती जीवानिशी मुकते. सो मला असं होतं की मी माझी लेन फॉलो करतोय. मी जी परीक्षा देऊन RTO मध्ये मी लायसन्स मिळवलंय, तीच परीक्षा तू देऊन तूही लायसन्स मिळवलेलं आहेस कदाचित, किंवा तुलाही ते नियम माहिती आहेत, माहिती असायला पाहिजे. बरं, त्याच्या पलीकडे जो रोज ड्राईव्ह करतो त्या माणसाला आपण कट मारल्यानंतर मागचा गडबडेल, त्याचा ॲक्सिडेंट होऊ शकेल, या सगळ्या बेसिक गोष्टी माहीत असताना आपण अनेक गोष्टी करतो आणि मला त्याचा भयंकर राग येतो. त्यामुळे मला जे लोक आत्ता बघतायत, माझ्याबद्दलचं जे परसेप्शन आहे की अरे चांगला मुलगा आहे, गोड आहे, चॉकलेट बॉय, नाही ग्लॅमरस फेस, मोस्ट डिझायरेबल मॅन वगैरे, याच्या पलीकडे जाऊन एक माझं भयंकर रौद्र रूप फार कमी वेळेला बाहेर आलेलं आहे. आणि मला ते असं ना हल्कसारखं वाटतं. मार्वलचे हिरोज असतात ना की अचानक तसा बाहेर येतो त्याच्यातून, आणि त्यावेळेला काय होतं आणि लक्षात येतो, शिट आपण हे करून बसलो. असा अनेकदा झालेला आहे. आय एम नॉट व्हेरी प्राऊड ऑफ इट. 1-2 वेळेला अशा भांडणांमध्ये मी अशा काही गोष्टी रिअलाईज केल्यात जे मला लक्षात आलं की इट्स नॉट व्हेरी प्लेझंट. आणि
त्यातले धोके लक्षात घेऊन मी त्यातनं माघार घेतली. म्हणजे मी कधी बोललो नाहीये, मला लाज वाटते हे सांगायला. 1-2 वेळा भांडणं अशी विकोपाला गेली आहेत की मी माझी शरीरयष्टी बघा साधारण, म्हणजे तरी आता जरा बरं आहे मी अत्यंत बारीक असूनही समोर कुठली व्यक्ती आहे, कोण आहे याचा विचार न करता मी एका बुक्कीत बॉनेट वाकवलंय, आरसे फोडलेले आहेत हाताने, भयंकर राग येऊन. आणि सुखदलही असं अनेकदा झालंय की यू आर अ डिफरंट पर्सन ॲट दॅट टाइम. अर्थात त्या गोष्टींमध्ये मी विश्लेषणात फार जाणार नाही, पण त्यातनं आलेले अनुभव इतके वाईट होते, ज्याला आपण रोड रेज या कॅटेगरीमध्ये आणू शकतो, जी काही मुद्दामून मी केलेले नाहीयेत, पण या गोष्टींमुळे त्या अनेक गोष्टी घडल्या. मला एक किस्सा मी फक्त सांगेन, आणि हे मी सामाजिक संदेश म्हणून मला आलेला अनुभव आणि तुमच्या आयुष्यात हे घडू नये म्हणून सांगतोय. एकदा असं झालं, कोणीतरी मला कट मारला कॅबवाल्यानं, पिवळी नंबर प्लेट, आणि मी त्याला फक्त शिवीगाळ न करता त्याला फक्त काय एवढंच केलं. त्याच्यावर तो काय करत त्याने आई बहिणीचा उद्धार करत काही शिव्या दिल्या. मग मला राग आला की मी नुसतंच विचारत होतो ना तुला की अरे बाबा लक्ष दे जरा, मागून गाडी येते. तर म्हणून मी गाडी बाजूला घेतली, त्यानेही गाडी बाजूला घेतली. तरी मी हे डोक्यामध्ये ठरवून खाली उतरलो की मी भांडण नाही करणार, मी मारामारी नाही करणार. मी फक्त माझा फोन काढला आणि त्याचे फोटो काढले नंबर प्लेटचे, की आपण रितसर कंप्लेंट करूया. त्याने मला धक्का दिला, हा मेरा निकाल ना फोटो वगैरे. तरी मी काही बोललो नाही, म्हणलं नको, लेट्स नॉट ॲग्रिवेट आणि ते भांडण वाढवायला नको. पोलिसांची एक गाडी येत होती मागून, मी त्यांना थांबवलं, बरं झालं ती त्याच वेळा झाली, आणि त्यांना सांगितलं सर हा जरा वाद घालतोय, कट मारून भांडण करायचा प्रयत्न करतोय. त्यांनी त्याला चल बाजूला करत त्याचं लायसन्स घेतलं, आणि त्यांच्या लक्षात आलं की तो लायसन्सही देत नाहीये, तो त्यांच्याशी उद्धटपणे बोलतोय. तोपर्यंत त्या हवालदारांनी मला ओळखले होतं. त्याने मला सांगितलं सर एक काम करा, तुम्ही सरळ पोलीस स्टेशनला जा, ही बीट चौकी आहे आमची, इथे तक्रार नाही आम्हाला घेता येणार, तुम्ही पोलीस स्टेशनला जा आणि रितसर कंप्लेंट करा, मी या माणसाला घेऊन तिथे येतो. मला बळ आलं परत, चला आज आपण लिगली भांडूया, या असल्या गोष्टींमध्ये नाही पडायचं. मी गेलो पोलीस स्टेशनला, त्यांनी ओळखलं, अरे सर तुम्ही या बसा, काय चहा कॉफी काय घेणार, अरे वा आज इकडे कसं शूटिंगला चाललं होतं का, म्हणलं हो येते. तोपर्यंत मी शांतही झालो होतो आणि मला लक्षात यायला लागलं होतं की आपल्याला चांगली ट्रीटमेंट देत आहेत, सगळे ओळखत आहेत. बोला काय झालं. तोपर्यंत ही जी व्यक्ती होती, हा ड्रायव्हर, त्याला बाजूला उभं केलं होतं, बारक्या पोरगा होता. म्हणलं अहो असं झालं, त्याने कट मारला आणि वाद झाला, याने शिव्या दिल्या. आणि हे सांगताना मलाच लक्षात येत होतं की खरं तर काही फार नव्हतं झालं, पण ठीक आहे आता आलोय तर आपण सांगूया. तर अमुक झाल्यानंतर ते म्हणे अच्छा बरं ओके कोण, हा का, क्या रे क्या हुआ, क्या रे ऐसे करते है क्या तुम रस्ते पे. आणि ते त्याला थोडंसं रागवायला लागले. अचानक थांबून त्या इन्स्पेक्टरने त्याला विचारलं, नाम क्या है तेरा, इधर आया था ना तू पहले. तो एक नाही दोन नाही, तो काही बोलायला तयार नाही माणूस. त्याला परत विचारलं, तू आया था ना इधर पहले, क्या पूछ रहा हूं मैं, कब आया था. तो माणूस गप्प. आणि आपल्याला सवय नसते, पण तिथे ते घडल्यानंतर ना अंगावर येतो. त्याने फाटकन त्याच्या कानाखाली मारले. तो असा बारक्या पोरगा, असा हेफ्टी इन्स्पेक्टर होता, रपकन कानाखाली मारल्यानंतर मी घाबरलो आणि मी सर जाऊ द्या म्हणजे कशाला दे, क्या पूछ रहा हूं, कब आया था इधर. आणि तो म्हणला, त्याने जे उत्तर दिलं ते ऐकून मला आजही शहारा येतो परत. सर वो लास्ट महीने आपने वो मर्डर केस में लड़के उठाए थे उसमें आया था. आणि मला असं झालं, आपण का बरं याला इथे घेऊन आलोय, काय गरज होती, खाल्ल्या असत्या 2 शिव्या. तर बेसिकली अनेकदा पोलीस, ही कॉमन प्रॅक्टिस असते की एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड त्या एरियातले जे गुन्हेगार आहेत त्यांना उचलणं आणि विचारपूस करणं. तर हा त्या मर्डर केसच्या वेळेला उचललेला एक गुन्हेगार होता, ज्याच्यावर त्यांचं पुढचं संभाषण चालू होतं. मैंने बोला था ना तेरे को, इधर नहीं दिखने का वापस, क्यों आया, अभी सर लेके आए मतलब कुछ किया होगा ना तूने कांड. आणि तो सांग, नाही सर अभी छोड़ दिया, अभी कॅब चला रहा हूं वगैरे. आणि मला पुढचं ऐकूच येत नव्हतं. बरं याच्यावर ते मोठ्या साहेबांना भेटायला आत घेऊन गेले, आणि ते साहेब त्यांनी पण अरे वा सर कसे काय, चहा बिया सगळं करून त्यांनी मला जे शाल जोडीतले दिले. म्हणजे ते खरं तर रागवत त्याला होते, पण ते ऐकवत मला होते की क्या रे क्या झगड़ा करता है, हाँ इतना अगर तुमको ये करना है झगड़ा तो जंगल में जाके रहो, इधर आदमियों के बीच में तो होगा ही ना, कभी गाड़ी घिसेगी कभी झगड़ा होगा, तो ऐसा पुलिस स्टेशन तक आने की कुछ जरूरत नहीं है तुमको. हाँ हमको क्या बाकी कुछ गुन्हे नहीं है क्या, हाँ ये बाकी रेप मर्डर बिर्डर कुछ नहीं, ये तुम्हारा करते बैठे हम. नाही तुम्ही बसा सर, तुम्ही बसा. आणि मला जी लाज वाटली की आपण काय करतोय. सो येस, मला अनेकदा राग येतो या गोष्टींवरून, टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये शूट करत असताना अनेक ज्या गोष्टी घडतात त्याच्यावरून. पण एक मी गोष्ट
आता सांभाळायचा प्रयत्न करतो की माझ्या कंट्रोलमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच मी जास्तीत जास्त विचार करायचा प्रयत्न करतो. लेट्स टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये आता मी एक साधारण 12-15 वर्ष काम करतो आहे आणि हा काही फार पुरेसा अनुभव नाही आहे ना, मी काही ज्येष्ठ कलाकार कॅटेगरीमध्ये येतो. पण तरीसुद्धा जे जे काही अनुभव आलेत त्यातनं अनेक गोष्टी लक्षात येतात की लिमिटेड बजेटमध्ये काम करताना अनेक प्रॉब्लेम्स येतात, पण डेफिनेटली खूप गोष्टी बदलणं फार गरजेचं आहे. म्हणजे मध्ये अनेक कलाकार ज्यांनी टेलिव्हिजनमधून ब्रेक घेतला आहे किंवा टेलिव्हिजन करत असताना किंवा सोडल्यानंतर ॲज इफ इतर गोष्टी करायला, फिल्म्स किंवा नाटक किंवा टेलिव्हिजन सोडून इतर गोष्टी करायला सुरुवात केल्यानंतर अनेक जणांनी मतं मांडलेली आहेत. त्याच्यामध्ये हा प्रामुख्यानं मुद्दा येतो की फार बेसिक गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं बजेटच्या नावाखाली. आता कसं आहे ना, त्याच्यावर असं सार्वत्रिक विधान करता येणं मला कठीण आहे, पण तरी एक 2-3 पॉईंट मला फार महत्त्वाचे वाटतात. ते म्हणजे 2-3 माध्यमं आहेत. टेलिव्हिजन आहे, फिल्म आहे, नाटक आहे. प्रत्येकाची वेगळी गणितं आहेत, आर्थिक गणितं आहेत. तसं टेलिव्हिजनचं गणित फार महत्त्वाचं आहे आणि हे वन शुड अंडरस्टँड. तुम्हाला चॅनलकडून एक बजेट येतं, ते प्रोडक्शन हाऊसला 90 डेजने दिलं जातं, त्यांनी एपिसोड्स वगैरे सबमिट केल्यानंतर. पण जे दिलेलं बजेट आहे त्यामध्ये जास्तीत जास्त सोय काय करता येईल आर्टिस्टची, याचा विचार मला फार कमी दिसतो. अगेन, अनेक निर्माते याला अपवाद आहेत, अनेक प्रोडक्शन हाऊसेस याला अपवाद आहेत. मी सार्वत्रिक कुठल्या स्पेसिफिक एका याच्याबद्दल बोलत नाही, मी सार्वत्रिक बोलतोय. इन जनरल असे अनुभव बऱ्याचदा येतात. नवीन आलेल्या कलाकाराला अतिशय कमी पैशांमध्ये काम करायला लावणं, त्याला बेसिक सुविधा देताना सुद्धा आपण जणू काही फार उपकार करतोय की काय, अशा पद्धतीचा आव आणणं. आणि बेसिक म्हणजे काय तर वॉशरूम, उत्तम जेवण, ब्रेक कामाच्या मध्ये, कामाच्या वेळा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेत पैसे. तर मला असं वाटतं या बेसिक गोष्टींवरच जर तुम्ही आम्ही तुझ्यावर काय उपकार करतोय, आम्ही संधी दिली तुला, तर मला असं वाटतं प्लीज म्हणजे लेट्स ग्रो अप. आता या गोष्टींवरून तुम्ही किती काळ एखाद्या कलाकाराला मी तुला चान्स दिला वगैरे करत बसू शकता. सो माझ्याही सुरुवातीला मला असे अनुभव आले होते की आम्ही तुला संधी देतोय. एका मोठ्या प्रोडक्शन हाऊसची मालिका मी त्यावेळेला केली होती, माझी अगदी सुरुवातीची मालिका, आणि याबद्दल मी फार उघडपणे बोललोही आहे. तर त्यावेळेला त्यांनी जे आम्हाला ऑफर केलं ते मंथली पॅकेज ऑफर केलं. अगेन आय अंडरस्टँड, प्रत्येकाची बजेट्स आहेत, अमुक आहेत, पण समोरचा आपल्याला नाही म्हणतोय म्हणल्यानंतर वाय कांट यू बी प्रोफेशनल. सो एकीकडे म्हणायचं आपण प्रोफेशनल आहोत आणि दुसरीकडे तुम्ही आम्हाला जो पाठ दाखवून जातो त्याला आम्ही आयुष्यात कधीच विचारत नाहीत, अशी डायलॉग्स माझ्यावर मारले. मला सांगितलं आमच्याकडे नॉर्थची माणसं, मुलं येतात आणि आम्हाला पैसे द्यायला रेडी असतात, आणि तू काय माज करतोस, तुला तर फिल्म सिटीचा रस्ता पण माहिती नाही. तर मी त्याच्यावर त्यांना म्हणलं हरकत नाही, तुम्ही बोलवा, तुम्ही पंजाबी नॉर्थची जी कोण मुलं येत असतील त्यांना बोलवा, त्यांना मराठी शिकवा आणि त्यांच्याकडून काम करून घ्या तुमच्या पैशांमध्ये. मग त्याच्यावर त्यांना राग आला, कारण असं उत्तर देणारं कोणी मिळत नाही. सो अगेन काय ना, आपल्या इथे अनेक जण बिकॉज इट इज देअर ब्रेड अँड बटर मजबुरीमध्ये काम करण्याची आपल्याकडे एक सवय लागली आणि आपल्याकडे फार मानलं जातं की प्रोडक्शन हाऊस इज ॲडजस्टिंग फॉर यू. हे करत असताना आर्टिस्ट हे अनेकदा विसरतात की दे आर फ्रीलान्सर्स गिव्हिंग देअर टाइम टू अ प्रोडक्शन हाऊस अँड अ प्रोजेक्ट, जिथे अ प्रोडक्शन हाऊस शुड बी थँकफुल इन सर्टन वे. आणि इट इज व्हायस वर्सा. अनेक गोष्टी प्रोडक्शन हाऊसकडूनही केल्या जातात, पण एका इंडिव्हिज्युअलकडून तुम्ही सर्व्हिसेस घेता आहात, तर त्या डेट्स मॅनेज करणं, इतर काही गोष्टी त्याला कॉस्ट्युमपासून बेसिक सोयीसुविधा प्रोव्हाइड करणं, यामध्ये अनेकदा इतकी गरिबी विनाकारण आणली जाते. सो मला राग या गोष्टीचा येतो बऱ्याचदा की कसं आहे, एक मला ₹1000 मिळाल्यानंतर मला त्यामध्ये एक एपिसोड बसवायचा आहे दिवसभराचा. तर मला मान्य आहे, ही खूप कॉमन प्रॅक्टिस आहे की ₹1000 मिळाल्यानंतर तुम्ही ₹800 तो एपिसोड बसवा. वरचा तुमचा प्रॉफिट पर एपिसोड, म्हणजे मग महिन्याचं गणित, म्हणजे मग वर्षाचं गणित, असं तुमचा सगळा ब्रेक इव्हन होतो आणि तुम्ही कमवू शकता. पण त्या 800 मध्ये तुम्ही 650 बसवायचा प्रयत्न केला तर मग त्याला चिंदीगिरी म्हणणं मला योग्य वाटतं. सो असे अनेक अनुभव मला आले आहेत. मग मला असं होतं की का बरं बेसिक स्वच्छ टॉयलेटची सुविधा तुम्ही देत नाही. याच्याबद्दल आय थिंक ऋता दुर्गुळे पण बोललेली आहे एका तिच्या पॉडकास्टमध्ये
किंवा का बरं बरं जेवण देत नाही, का बरं वेळच्या वेळेला पैसे देत नाहीत. म्हणजे असे अनेक अनुभव आहेत की अरे आर्टिस्टचं पेमेंट करताना त्याच्यातनं TDS कट करून तो नंतर भरणं अपेक्षित असतं निर्मात्यानं, तर तोही भरला जात नाही. त्यामुळे अनेकदा एका निर्मात्याच्या जेव्हा 4-5 ठिकाणी मालिका चालू असतात, 4-5 ठिकाणी प्रोजेक्ट चालू असतात, तर तो निधी उभारणं, तो पैसा उभारणं ही त्याची बेसिक त्याची गरज आहे. पण ती आमच्या जीवावर का मग आर्टिस्टच्या? इकडचा खड्डा पडलाय म्हणून इकडचा खड्डा करायचा आणि तिकडचा बुजवायचा. या नादामध्ये भले भले फार वाया गेले. म्हणजे त्यांच्याबद्दल वाईट वाटतं. एक अत्यंत प्रसिद्ध दिग्दर्शक ज्यांना अनेकांनी भरीस पडून निर्माता बनवलं आणि आता अनेक कारणं असतील, पण त्याच्यामध्ये असं झालं की ते फार बँकरप्ट झालेत. अशा लेव्हलला आलेत की कोटींचं कर्ज आहे डोक्यावर आणि असं वाटतं की अरे का बरं? तर इकडचा खड्डा बुजवण्याच्या नादामध्ये ही गणितं अवघड असतात. सो माझं खरं तर सगळ्या निर्मात्यांबद्दल प्रचंड मला आदर वाटतो की फार अवघड गणित असतात. सगळ्यांचे शिव्याशाप खाऊन थँकलेस जॉब ज्याला आपण म्हणतो, की तुम्ही चांगलं केलं तरी शिव्या तुम्हाला पडतात, तुम्ही वाईट केलं तरी शिव्या तुम्हाला पडतात आणि एवढं करून शेवटी आर्टिस्टच मोठे होतात, तुमचे स्टार होतात. पण त्याच्यामध्ये माझी फार मनापासून विनंती आहे म्हणा किंवा या गोष्टी इंडस्ट्रीमध्ये बदलणं फार गरजेचं आहे, की ठीक आहे ना, एक सर्टन बजेटचं गणित सांभाळणं इज फाईन, पण ते चिंदीगिरीच्या लेवलला जाऊ नये. म्हणजे तुमचा आर्टिस्ट जर खुश असेल, तुमचे कलाकार जर खुश असतील, तर इट इज लाईक एन इन्व्हेस्टमेंट. त्यांच्याच बरोबर तुम्हाला पुढची कामं करणं शक्य होईल. तेच तुमच्या प्रोडक्शन हाऊसेस बरोबर पुन्हा पुन्हा काम करण्याची इच्छा व्यक्त करतील. कमिंग बॅक टू माझे सुरुवातीच्या काळातला अनुभव, जेव्हा सुरुवात आहे, आपण पहिल्यांदा काम करतोय म्हणून नाही रे सबको करना पडता है, ये तुम्हारा स्ट्रगल है, असं म्हणत म्हणत तुमच्याकडून ज्या गोष्टी करून घेतल्या जातात. तसं पहिल्या मालिकेच्या वेळेला मला खूप अनुभव आले. 36-36 तास आम्ही शूटिंग केलं. घरी जायला परमिशन नाही. उलट आपल्यालाच गिल्ट देण्यात येतो की अरे तुम्ही नाही तर मग बाकीचे कसं शूट करतील आणि असं तसं वगैरे. सो त्या काळामध्ये संजय मोने, सुहिता थत्ते, शीतल शुक्ल अशा अनेक ज्येष्ठ कलाकारांमुळे आम्ही फार बरे दिवस काढले. त्यांच्याकडून अनुभवाचे बोल ऐकायला मिळायचे. बिचारे घरून डबे घेऊन यायचे. सो हे मी अगदी सुरुवातीचं सांगतोय, पण मला अजूनही असे अनेक अनुभव येतात की जिथे बोलायला आर्टिस्ट घाबरतात. पहिल्या प्रश्नाचं उत्तर परत द्यायला हेच आहे की आज आर्टिस्टबद्दल त्याचं रेप्युटेशन ही त्याची कमाई आहे. आमचा बायोडेटा बघितला जात नाही, अनेकदा रेप्युटेशन बघितलं जातं. हा अमुक फार कटकटा आर्टिस्ट आहे. याच्या व्यतिरिक्त हा अभिनयात 19-20 आहे, पण स्वभावानं मस्त आहे. त्याच्या काही तक्रारी नसतात. तो एकदा आला सेटवर की चोख काम करून जातो. अशा व्यक्तीला जास्त काम मिळतं, अशी अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे आपलं रेप्युटेशन खराब होऊ नये. आपण जाहीरपणे कुठल्या विषयावर बोललो, आपण आपली मतं मांडली, तर उगीच बाबा कशाला कटकट, आपल्याबद्दल काहीतरी उगीच एखादं बोलणं सगळीकडे पसरायचं आणि आपल्याला कामं मिळणं बंद होईल. हे सगळ्यांचे आहेत. सगळ्यांचे EMI दिसतात समोर, सगळ्यांचे महिन्याचे खर्च दिसतात. त्यामुळे मग असं होतं, न बोलून ठीक आहे ना, आपलं बरं चाललंय ना, मग कशाला बोलायचं विनाकारण. उगीच आपली मतं मांडा. म्हणूनही कदाचित आर्टिस्ट कलाकार एवढं उघडपणे बोलत नसावा. सो असं आहे. त्यामुळे इंडस्ट्री ज्याला आपण म्हणतो त्याच्याबद्दल अनेक गोष्टी खूप बदलायची इच्छा आहे. मान्य आहे की मी नुसतंच तक्रारी करत बोलणं बरोबर नाही. एकत्र येऊन काहीतरी करणं आवश्यक आहे. जे प्रशांत दामलेंसारखी अनेक मंडळी फार उत्तम काम करत आहेत नाट्य व्यवसायामध्ये. हेच हळूहळू चित्रपट, टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये सुद्धा एक प्रॉपर अशा बॉडीज बनाव्यात, संस्था बनाव्यात, ज्या सगळ्या कलाकारांसाठी असतील, त्यांच्या हक्कांसाठी असतील, टेक्निशियनसाठी सुद्धा असाव्यात आणि निर्मात्यांचे सुद्धा हक्क सांभाळले जावेत. असं सगळ्याच येणे असेल तर एक प्रॉपर इंडस्ट्री म्हणून प्रोफेशनली काम करताना मजा येईल, प्रॉफिट कमवलं जाईल आणि सगळेच सुखी असतील. सो आय होप तो दिवस लवकरच येईल. मी तरी वाट बघतोय. खूप किस्से आहेत. तरी मी फार एक नवीन शब्द माहिती आहे का तुला? गप्पिष्ट असतं तसं किस्सेष्ट. पण मी फार असा किस्से सांगणार असा नाही, पण आयुष्यामध्ये जे जे अनुभव येतात ते कधीतरी या निमित्तानं सांगता येतात. संजय मोने, सुहिता थत्ते, मी, संकर्षण कराडे, प्रसाद जवादे अशी माझी पहिली मालिका, माझी या प्रियाला प्रीत कळेना. आणि संजय मोनेंसारखा अवलिया त्याच्यामध्ये माझ्या वडिलांची भूमिका करत होता. तर आम्ही आपले खूप दबून दबून आपलं काम बरं होतंय ना वगैरे काम करायचो आणि संजय मोने म्हणजे ते सगळं कोळून प्यायलेत.
तरीही मला असं सांगण्यात आलं होतं की ते आता खूप शांत झाले. ते त्यांच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये तर म्हणजे अवलिया होते आणि त्यांनी काय काय प्रकरणं केली होती हे आम्ही ऐकून होतो. आमच्या त्या मालिकेतला एक किस्सा सांगतो. एक असा प्रसंग होता. माझी लहान बहीण धनश्री काडगावकर ही ड्रग्सच्या मार्गाला गेली आहे. तिला व्यसनं लागलेत आणि त्यामुळे घरात पोलीस आलेत. तर आता पेंडसे परिवार जे अत्यंत साधे मध्यमवर्गीय कुटुंबीय आहेत, अशांच्या घरी पोलीस आल्यानंतर काय होतं असा एक प्रसंग लिहून आला. त्याच्यामध्ये असं होतं की आम्ही जेवत बसलोय. संकर्षण कराडे माझ्या भावाची भूमिका करत होता आणि तो संजय मोनेंचा भक्त. त्यांनी किस्से सांगितले, त्यांनी काही केले की तो करून हसायचा बिचारा आणि त्याला त्यामुळे अजून बळ यायचं संजय मोनेंना आणि ते अजून किस्से रंगवत रंगवत सांगायचे किंवा जरा मुद्दाम करायचे काही गोष्टी. तर प्रसंग असा, इन्स्पेक्टर येणार, ठक ठक ठक, मिस्टर पेंडसे तुमच्या नावानं अटक वॉरंट आहे, एवढंच होतं. तर आता बऱ्याचदा असं होतं की मालिकेमध्ये रोज काम करणारे कलाकार आणि एका दिवसात एखाद्या रोलसाठी आलेला एखादा कलाकार ते बिचारे गडबडून जातात. आता इन्स्पेक्टरचा रोल करायला आलेले भले इन्स्पेक्टर असतील पण तरी सुद्धा ते असे हॅलो सर ठीक हो रहा है ना मेरा असे असतात. तर ते बिचारे आधीच गडबडलेले होते. संजय मोनेंना तर कोलीतच मिळाला हातामध्ये आणि त्यात सीनमध्ये असं लिहून आलं होतं की ठक ठक ठक, पेंडसे इथेच राहतात का? आणि सगळे चमकतात. आता मराठी भाषेत लिहितात तसं चमकतात असं लिहिलं होतं. तर हे मी कसं दाखवू? हे चमकतात कसं दाखवायचं? असं करू का? नाही सर एवढं नका करू तुम्ही आपलं थोडं सेटल करा. ओके ठीक. ठक ठक ठक, मिस्टर पेंडसे इथेच राहतात का? त्यांनी एवढंच केलं. त्याच्यावर सर ते थोडं ना ते चमकतात. वो मतलब वो शॉकिंग रिॲक्शन चाहिए आपका. आता आधी मी विचारलं होतं की नाही तुला? ओके करतो मी तसं. आता पोळीचा घास हातात आहे. पोळी घेतली, भाजीत बुडवणार. ठक ठक ठक, मिस्टर पेंडसे इथेच राहतात का? आणि त्यांनी तो पोळीचा तुकडा भिरकावला. तो कुठेतरी जाऊन पडला. संकर्षण कराडे एवढा गेलाय आणि आम्हाला सर का करतोस तू संजय दादा? इतकं करायची काय गरज आहे? अरे त्याच्यात लिहिलंय चमकतात. त्याने सांगितलं मला असं करा म्हणून. तर आता ठक ठक ठक, मिस्टर पेंडसे इथेच राहतात का? एवढं? अहो बाप रे. सो असे अनेक किस्से आहेत पण याच लोकांकडून खूप शिकायला मिळालं आणि खूप मजा आली. इनफॅक्ट मला तर असं वाटतं की शूटिंगच्या दरम्यान अशा गोष्टी घडतात म्हणून सगळं वातावरण खूप हसतं खेळतं राहतं आणि काम करायला मजा येते. हा थांबा, बाबा नावाची फिल्म आम्ही करत होतो आणि दिवे आगार की गुहागर या साईडला कोकणामध्ये त्याचं शूटिंग होतं. तर कोकणातली हॉटेल्स तशी लहान असतात, कमी रूम्स असलेली. तिथे स्पृहा जोशी, मी, आमची सगळीच टीम चित्रपटाची राहत होती आणि आमचं शूटिंग त्या दिवशी समहाव ना स्पृहाचा आणि माझा एकच सीन होता. सकाळच्या वेळामध्ये झाला. आम्ही दुपारपर्यंत सेटवर जेवून आलो. आता उकाड्याचे दिवस होते. स्पृहाला असं वाटलं आपण काहीतरी थंड प्यावं. तिने मला विचारलं, अभ्या तू काही पिणार का? म्हणलं नाही, मी आता मस्त रूममध्ये जाणार आहे आणि मस्तपैकी मी सोलकढी मागवणार आहे. वा वा छान. आणि नंतर काय एक प्रसंग घडला हा फार इंटरेस्टिंग आहे. तिने सोलकढी मागवली आणि आता कुणीतरी ती घेऊन येईल म्हणून हॉटेलच्या रूमचा दरवाजा उघडा ठेवला. आता ते घरगुती टाईपचं हॉटेल असलं असं आम्ही येऊन जाऊन असायचो सगळे. तिच्या रूमचा दरवाजा उघडा आणि ती काहीतरी आवरत होती. न न न न न न न मागून ठकठक ठक आलं. हां कोण आहे? मॅडम ती तुमची सोलकढी. हां ये ठेव ठेव तिथे ठेव. तो आला, त्याने ठेवलं. आता तो व्यक्ती जरा घुटमळली ती थोडा वेळ. तर ही काम करता करता हिचं लक्ष गेलं. तिने विचारलं, काय रे काय रे काय हवंय? स्पृहा बिंग स्पृहा, काय रे काय हवंय? त्याच्यावर तो असा हेजिटेट होत असा यंग मुलगा, मॅडम ते सही पाहिजे होती तुमची. तर स्पृहा, एवढंच ना, ये इकडे. काय नाव तुझं? विवेक. ओके, प्रिय विवेक. प्रेमपूर्वक स्पृहा जोशी. फर्राटेदार अशी मस्तपैकी सही केली. हे घे. एवढंच ना, विचारायचं की त्याच्यात इतकं काय वगैरे. त्या मुलानं ते घेतलं. हा नाही ते असं करून बिल उलट केलं. 2 सोलकडीचं बिल आहे ना त्याच्यावर पाहिजे होती सही. स्पृहाचा चेहरा असा दे आणि सही करून. बरं हे प्रकरण तिथे नाही थांबलं. हे मला कळल्यानंतर मी रिसेप्शनला जाऊन
त्या मॅनेजरला धमकी देऊन की मला ते बिल पाहिजे असं करत त्याचा फोटो काढला, जो आमच्या अख्ख्या ग्रुपवर व्हायरल केला. तो फोटो अजूनही माझ्याकडे आहे. आणि आम्ही खूप चिडवलं त्याच्यानंतर तिला. आणि असं झालं की अगं, त्याला बिचारायला बिलावर सही पाहिजे होती. असे खूप प्रसंग आहेत. पण माझ्यापेक्षा मला असं वाटतं अजून या कार्यक्रमात किस्सिष्ट असे अनेक व्यक्ती येणार आहेत. त्यांच्याकडूनही ते ऐकणं मजेशीर ठरेल. पेन्सिव्ह नेक्सस स्टुडिओज आणि कॉकटेल स्टुडिओ प्रेझेंट इनसाइडर्स हा कार्यक्रम तुम्ही नक्की बघा. आणि कॉकटेल स्टुडिओच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तींना नक्की शेअर करा.